नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज आम्ही आलो आहोत एलोरा केव्जमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या हे वेरूळची लेणी. तर तुम्ही बघू शकता, आम्ही आता एंट्री केलेली आहे. आता इथे एंट्री तिकीट आम्हाला घ्यायचं आहे. तर आम्ही तिकीट कुठं मिळतं आता ते बघतो आणि तिकीट घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो आतमध्ये गुफा सर्व कशा आहेत ते दाखवतो. तिकीट ठिकाणी गर्दी होती त्यामुळे आमचं आता तिकीट काढून झालेलं आहे. 40 रुपये तिकीट आहे इथं प्रत्येकी, आणि लहान मुलांचं अर्ध तिकीट आहे. तर चला आता पुढे बघूया. अजून इथून खूप चालत जायचं आहे आपल्याला. गुफा खूप दूर आहे त्याच्यामुळे आपल्याला चालत जावं लागेल. तर तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे. तर आता आपली एंट्री झालेली आहे आतमध्ये. आता आपण इथून बघू शकता ते समोर जे दिसतंय ते एलोरा केव्ज, त्यामध्येच सर्व कोरीव काम आहे आणि मेन कैलास मंदिर तेच आहे असं म्हणतात. तर चला आता बघूया आपण तिथं काय काय आहे. तर चला तोपर्यंत मी तुम्हाला वेरूळच्या लेणीचा इतिहास सांगते. 5व्या ते 10व्या शतक कालखंडात सह्याद्री पर्वत रांगेतील 7 माळा डोंगर रांगेत ही विशालकाय खडकाच्या एक संलग्न खडकात वेरूळ लेणी कोरली गेलेली आहे. तर हे जे तुम्ही जे पर्वत बघतात ते सह्याद्री पर्वत रांगेतील 7 माळा डोंगर आहेत. तर त्याच खडकात ही वेरूळची लेणी कोरली गेलेली आहे. या लेणीला बघण्यासाठी लाखोच्या संख्येने भारतीय तसेच विदेशी पर्यटक दरवर्षी हजेरी लावतात. तर इथं फक्त आपले भारतीय नाही तर विदेशी नागरिकही खूप गर्दी करत असतात आणि सुट्टीच्या दिवशी तर खूपच अशी गर्दी असते. वेरूळ लेणीमध्ये आपल्याला बुद्ध, हिंदू व जैन समुदायाचा एकत्रित त्रिवेणी संगम बघण्यास मिळतो. तर आता आपण जे बघतोय ते हिंदू मंदिर आपल्याला इथं बघायला मिळत आहेत. तर हे जे आहे हे कैलास मंदिर आहे, जुन्या काळातील कैलास मंदिर. वेरूळ लेण्यांच्या अगदी दर्शनी मध्य भागातच प्रवेशद्वारामध्ये आपल्याला हिंदू लेण्यांचा भाग बघण्यास मिळतो. त्यामधील लेणी क्रमांक 15 मध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश देवतांची शिल्पमूर्ती आढळतात. देवी देवतांच्या आपण इथं मूर्ती बघू शकतो. या आपल्याला सर्व देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. तर त्यांच्या सोबतची दासी स्त्रिया, नृत्यांगिणी स्त्रिया, भगवान शिवजीची तांडव नृत्य कलामध्ये असणारी शिल्पकला आपणास इथं सर्व बारीक कोरीव काम मध्ये आपल्याला सर्व बघायला मिळते. तर आता आपण वरती आलो आहोत कैलास मंदिरामध्ये. तर हे जुन्या काळातील खूप असं प्रसिद्ध असं कैलास मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकता आपण आता आतमध्ये आलो आहोत. तर हे कैलास मंदिराच्या वरती जे बारीक एकदम कोरीव काम केलेले ते त्या काळामध्ये लाईट नसताना काही नसताना त्या लोकांनी किती बारीक असं कोरीव काम केलेलं आहे. आणि ही जे शिवलिंग आहे हे खूप असं जुन्या काळाचं पूजनीय कैलास मंदिर असं म्हटलं जातं याला. खूप असं इथं आधी पूजापाठ वगैरे व्हायची. मंदिराचा सभा मंडप आहे आणि मंदिराच्या बाहेरील छोटे छोटे मंदिर आहेत त्यामध्येही शिवलिंग आहे. त्यामध्येही शिवलिंग स्थापन केलेले आहे आणि खूप असे छोटे छोटे मंदिर आहे आजूबाजूला. तर तुम्ही बघू शकता. आणि हे जे गणपतीची मूर्ती आहे ते गणपतीची सोंड वगैरे तोडण्यात आलेली आहे. काही आक्रमकांनी इथं तोडफोड केली तेव्हा तिथं त्यांनी खूप मूर्त्यांची तोडफोड केली. हे नंदी मंडप आहे, नंदीचीही इथं मान खंडित केलेली आहे तुम्ही बघू शकता. आणि खूप असं तोडफोड झालेली तुम्हाला बघायला दिसत असेल. आणि या कैलास मंदिराची अप्रतिम शिल्पकला बघून मन भक्तिभावाने प्रसन्नित होते. खूप असं भारी वाटतं आपल्याला हे बघितल्यावर. कैलास लेणीची निर्मिती ही इसवी सन 757 ते 783 या काळामध्ये झाली असावी, कारण लेणी क्रमांक 10च्या भिंतीवर राष्ट्रकूट राजा दंतदुर्ग यांचा शिलालेख आपल्यास बघण्यास मिळतो. वेरूळ येथील कैलास लेणीची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथमच्या काळात निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली असावी असे इतिहासकार म्हणतात. ह्या तुम्ही मूर्त्या बघू शकतात, एकदम देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत तिथं. आणि हे बघा किती मोठे मोठे हत्ती कोरण्यात आलेले आहे. खूप असा सुंदर परिसर तुम्हाला बघायला मिळतो इथं. कैलास लेणीची निर्मिती आधी शिखर मग पाया अशी करण्यात आलेली आहे.
अतिप्राचीन वस्तूंचा ठेवा जपण्यासाठी 1951 साली भारत सरकारने या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं व त्यानंतर ह्या लेणी भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित केली गेली. तर तुम्ही बघू शकता असा या लेण्यांचा इतिहास आहे. सांस्कृतिक या वेरूळ लेण्यांमध्ये एकूण 34 लेण्या आहेत. तर हे आपण 13 ते 29 लेण्यांमध्ये बघतो आहोत. तर ह्या सर्व 13 ते 29 लेण्या हिंदू धर्माशी प्रतीक आहेत. तर तुम्ही बाहेरून बघू शकता हा पर्वत. इथं या मूर्ती वगैरे काही आम्ही खरेदी केल्या. त्यानंतर बघा पुढे आपल्याला इथं नकाशा लागलेला दिसतोय आणि हा नकाशा आपल्याला बघितला तर आपल्याला कुठं काय त्याच्यावरून कळतं आणि ही माहिती वाचून घ्यायची. ही माहिती वाचून जर आपण आत गेले तर आपल्याला गाईडचीही गरज पडत नाही. आतमध्ये आपल्याला सर्व कळतं कुठं काय आहे कुठं काय नाही. इथं सर्व इतिहास लिहिलेला आहे आणि काय इतिहास आहे तो पण इथं लिहिलेला आहे. तर खूप अशा सुंदर ह्या वेरूळच्या लेण्या आणि खूप असं मनाला प्रसन्न करणारं हे ठिकाण आहे. तर पुढे आम्ही हे दुसऱ्या लेणीमध्ये प्रवेश केला. तर इथेही वरती चढून जावं लागतं आणि खूप असं सुंदर हेही हिंदू धर्माचं प्रतीक आहे कारण इथंही शिवलिंग आहे. तर तुम्ही बघू शकता आतमध्ये शिवलिंग आहे आणि जास्त करून इथं भगवान शिवाची पूजा केली जात असावी आणि खूप असं प्राचीन हे मंदिर आहे कैलास मंदिर. तर हा असा कैलास मंदिराचा इतिहास आहे आणि हे इतकं जुनं आहे की म्हणजे ते त्या काळामध्ये तिथं लाईट नाही काही नाही आणि लोकांना सुखसुविधा नाही. तरी लोकांनी इतकं असं सुंदर कोरीव काम केलेलं आहे मूर्त्यांमध्ये की आताचे सर्व काही सुविधा उपलब्ध असून सुद्धा करू शकत नाही असं बारीक कोरीव काम इथं केलेलं आहे. कैलास लेणी मंदिर म्हणजे अखंड खडक शिलातून निर्माण केलेली अलौकिक शिल्पकला आहे. ते 29 मीटर रुंद, 50 मीटर लांब आणि 33 मीटर रुंद असे कैलास